कॉलेज तुम्हारे बाप का नहीं है, ये हमारे सिस्टम से चलेगा असं म्हणून ते अंगावर आले. आमच्या खूप अर्वाच्य मोठ्या मोठ्याने धमकावण्याच्या भाषेत बोलले. आम्हाला हा प्राचार्य नको आहे, याच्या नेतृत्वात आम्हाला यापुढे कार्य करायचं नाहीये. अनधिकृत आहेत आणि त्यांनी तुमच्या माध्यमातूनच सगळीकडे हा प्रचार केला की माझं 3 वर्षाचं मला पत्र मिळालेलं आहे. नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक बातम्या. नऊ वर्षापासून मानसिक आर्थिक शोषणाचा गंभीर आरोप. प्राचार्य वशिष्ठ चौबे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार. सर्व प्राध्यापक प्राध्यापिका यांचा ठाम पाठिंबा. मुदतवाढ कशासाठी, नागरिकांमध्ये चर्चा. श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयातील प्राचार्य वशिष्ठ चौबे यांच्या विरोधात गेल्या 9 वर्षापासून मानसिक व आर्थिक शोषण तसेच महिला प्राध्यापकांशी अर्वाच्य व अपमानास्पद भाषेत वागणूक दिल्याचे गंभीर आरोप करत प्राध्यापक सत्येंद्र गडपायले यांनी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही तक्रार भारतीय नागरी सुरक्षा संहिता BNSS अंतर्गत कलम 352, 351(2) व 131 नुसार शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता दाखल करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक व प्राध्यापिका मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून तक्रार देण्यासाठी ठामपणे उभे होते. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिकच अधोरेखित झाले आहे. तक्रारीनुसार प्राचार्य वशिष्ठ चौबे हे 2 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले असून 31 जानेवारी रोजी कार्यमुक्त देखील करण्यात आले आहे. असे असतानाही त्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून स्वतःच्या गाड्या बाहेर उभ्या ठेवल्याचा आरोप आहे. प्राध्यापक नियमित कामकाजासाठी आत प्रवेश करून रजिस्टरवर स्वाक्षरी करून दैनंदिन कामकाज करत असताना सर्वांना कार्यालयात बोलवून अर्वाच्य व अपमानास्पद शब्दात सुनावल्याचे तक्रारीत नमूद. या घटनेनंतर प्राध्यापकांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की आपण सेवानिवृत्त झाल्यामुळे आम्हाला बोलण्याचा अथवा सूचना देण्याचा कोणताही अधिकार आपल्याला नाही. जर मुदतवाढ देण्यात आली असेल तर त्याबाबतचे अधिकृत आदेश सादर करावेत. मात्र यावर प्राचार्य चौबे अधिकच भडकले आणि पुन्हा अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर या प्रकारामुळे अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामुळे शहर व तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून इतके गंभीर व वारंवार आरोप असतानाही संबंधित प्राचार्यांना संस्थेकडून मुदतवाढ कशासाठी व का दिली जाते असा सवाल नागरिक व शिक्षणप्रेमी वर्गातून उपस्थित केला जात आहे. आता या तक्रारीनंतर पोलीस प्रशासन व संबंधित संस्था काय भूमिका घेतात, महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी पुढे कोणाची नियुक्ती होते आणि दोषींवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य धोक्यात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या बातमीचा आढावा घेतला महेंद्र भगत, अंजनगाव सुर्जी यांनी. 2 मिनिटं जरी यायला वेळ झाला तरी गेट बंद केले जाते. असं अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही होत नाही. बसलेले आहेत आणि आम्हाला बोलवून, प्राध्यापकांना बोलवून त्यांनी म्हटलं की ये कॉलेज तुम्हारे बाप का नहीं है, ये हमारे सिस्टम से चलेगा असं म्हणून ते अंगावर आले. आमच्या खूप अर्वाच्य मोठ्या मोठ्याने धमकावण्याच्या भाषेत बोलले आणि आम्ही म्हणून कित्येक या 9 वर्षापासून या व्यक्तीचा जो मानसिक आणि आर्थिक त्रास आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला, तो आम्ही आज झुगारून देत आहोत. आम्हाला हा प्राचार्य नको आहे, याच्या नेतृत्वात आम्हाला यापुढे कार्य करायचं नाहीये.
अनधिकृत आहेत आणि त्यांनी तुमच्या माध्यमातूनच सगळीकडे हा प्रचार केला की माझं 3 वर्षाचं मला पत्र मिळालेलं आहे. हे तुम्हालाही माहिती आहे. त्यांच्याकडे अद्यापपर्यंत या घटकेला जितके वाजले असतील आतापर्यंत त्यांच्याकडे एकही कागद पुरावा म्हणून असल्यास मागून. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.